श्री गुरुचरित्र कथासार विश्वकर्मा आख्यान सायनदेवांना वरदान अध्याय 42. श्री गणेशाय नमः. श्री गुरु सायनदेवांना त्वष्टापुत्रांची कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, साधूंनी त्वष्टाकुमारांना काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले. ते पुढे म्हणाले, अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथांच्या मंदिरात जावे. तिथे देवासन्मुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा. जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगत्पते त्वत्प्रसादन महादेव कृतक्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापानी कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशात्मा कृतलिंग प्रदक्षिणा. त्यानंतर मुक्तिमंडप, स्वर्गमंडप, ऐश्वर्यमंडप, ज्ञानमंडप, मोक्ष लक्ष्मीविलास मंडप, आनंदी मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे. त्यानंतर साधूंनी त्यांना नित्ययात्रेचा विधी सांगितला व म्हणाले, बाळा, मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण करा. तुमच्या गुरुदेवांचे नित्य स्मरण करत राहा. त्यामुळे भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील. बोलणे पूर्ण होताच ते अदृश्य झाले. तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागले. गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे. गुरुप्रसादामुळे साधू महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या रूपाने स्वतः विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले. त्यांनी त्या साधूंना कृतज्ञतेने नमस्कार केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्वष्टाकुमारांनी विश्वनाथांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा विश्वनाथांनी, तुमच्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्गार काढून त्यांना विश्वकर्मा असे नाव दिले. तसेच त्वष्टाकुमारांना सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टीरचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले. त्यानंतर त्वष्टाकुमारांनी काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वर लिंग स्थापन केले. तिथून ते गुरुगृही आले आणि गुरूंसाठी घर, गुरुपत्नीसाठी चोळी, गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकन्येसाठी घरकुल, स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा गुरूंनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले, वत्स, तुम्ही चिरंजीव व्हाल. तुमची कीर्ती अखंड राहील. तुम्हाला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील. तुम्हाला कधीही चिंता व कष्ट होणार नाहीत. तुम्ही त्रैलोक्यात अद्भुत सृष्टीरचना कराल. श्रीगुरूंनी सायनदेवांना गुरुभक्तीचा महिमा सांगितला. तेव्हा विश्वकर्म्यांचे आख्यान पूर्ण होताच सूर्योदय झाला. सायनदेवांनी श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाले, गुरुदेव, तुम्ही काशी यात्रेविषयी सांगत असताना मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रात हिंडत आहे असे मला स्पष्ट जाणवत होते. ते स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही. तुमची लीला मला कशी कळणार? तुम्ही खूप थोर आहात. ते ऐकून श्रीगुरूंनी मंदस्मित केले. तेव्हा सायनदेवांनी तिथल्या तिथे श्रीगुरुवंदनात्मक संस्कृत कवन रचून ते त्यांना ऐकवले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टांग प्रणिपात केला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, वत्स, तुम्ही माझे निस्सीम भक्त आहात म्हणून मी तुम्हाला काशी यात्रा घडवली. या यात्रेचे तुमच्या 21 पिढ्यांना फळ मिळेल. आता यवनांची चाकरी करू नका. कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा आणि यापुढे माझीच सेवा करा. ते ऐकून सायनदेवांना परमधन्यता वाटली. मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्यांना निरोप दिला. ते आनंदाने आपल्या गावी गेले. आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले आणि भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आले. आपल्या 4 मुलांना श्रीगुरूंच्या चरणांवर घातले आणि श्रीगुरूंसाठी कानडी भाषेत स्तुतीपर प्रासादिक कवन म्हटले. श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि सायनदेवांना म्हणाले, तुमचे ज्येष्ठ पुत्र नागनाथ हे माझे परमभक्त होतील. यांना दीर्घायुष्य, यश, ऐश्वर्य, कीर्ती, संतती, संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील. तुम्हाला आणखी एक पत्नी असतील. त्यांनाही 4 पुत्र होतील. तेही सुखात नांदतील. तुमच्यासाठी यवनांची सेवा करायची नाही, हीच मुख्य आज्ञा आहे. यवनाला नमस्कार जरी केलात तरी तुम्हाला मृत्यू येईल. आता संगमावर जाऊन स्नान करून या.
श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेले. तिथे स्नान केले आणि अश्वत्थाची पूजा करून ते सर्वजण मठात परतले. तेव्हा श्रीगुरू सर्वांना उद्देशून म्हणाले, आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते. पूर्वी कौंडिण्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरले होते. आता या व्रताचा विधी काय आहे, हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो, हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो. 1. सिद्ध म्हणाले, नामधारका, श्रीगुरूंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंतव्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो. श्री गुरु चरित्र कथासार अध्याय 42 समाप्त.